सातारा जिल्ह्यातल्या या भयानक सुनसान खाणीमध्ये आहे महादेवाचं मंदिर, जिथे फिरतात भूत रात्री आणि दुपारचे 12 वाजता. जय श्रीराम मित्रांनो, सातारा जिल्ह्यातल्या तडवली येथील दगडीच्या खाणीमध्ये उभा आहे श्री रामेश्वर महादेवाचं मंदिर. काय आहे तिथली रहस्यमय पौराणिक कथा जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. दिवसा जितकी शांतता असते त्यापेक्षा 1000 पटीने जास्त भयानक भीती इथे रात्रीचे आणि दुपारी 12 वाजताचे असते. कारण इथली पौराणिक कथा आणि स्थानिक लोकांचे अनुभव असे सांगते की जेव्हा दुपारच्या 12 वाजता किंवा रात्रीच्या 12 वाजता या परिसरामध्ये एक कमालची शांतता पसरते. अशा वेळेस मंदिराजवळ अचानक एक काळी मांजर प्रकट होते. ती मांजर नेमकी कुठनं येते आणि कुठे गायब होते हे रहस्य आजपर्यंत कुणालाच उलगडलं नाही. अनेक जण असं सांगतात की रात्रीच्या वेळेस या ठिकाणी विचित्र आवाज येतात, म्हणूनच या ठिकाणी सूर्य मावळण्याच्या आतमध्ये पूर्ण परिसर सामसूम होतो. पण एवढी मोठी गोष्ट असून सुद्धा आम्ही आलो या ठिकाणी दुपारच्या 12 वाजता. पण खरं सांगायला गेलं तर या ठिकाणी तसं काहीच आढळून येत नाही. ही एक अफवा पण असू शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? दुपारच्या 12 वाजलेले आहेत आणि मंदिर पूर्णपणे सामसूम पडलेलं आहे. या ठिकाणी एकही माणूस दिसत नाही. ही एक पौराणिक कथा नसून एक अफवा देखील असू शकते. यावरती तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी खरंच काय आहे का? कारण या ठिकाणी तर मला तर तसं काय अनुभवलं नाही. श्री रामेश्वर महादेव मंदिरात आलो. पाहू शकता, दर्शन घेऊ शकता तुम्ही. हर महादेव, हर महादेव. श्री राम राम रामेती नमो रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हर तर मंदिरात येऊन महादेवाच्या पिंडीला पाण्याचा अभिषेक घातला. आणि तुम्हाला या मंदिराबद्दल काय वाटत आहे? ही जी पौराणिक कथा आहे ही खरंच सत्य घटनावर आधारित आहे का फक्त एक अफवा पसरली गेलेली आहे? याबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.